मित्रांनो तुम्ही पाहू शकता भुतियापूर रेल्वे स्टेशन ला जाणारी सुपरफास्ट एक्सप्रेस थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर येत आहे। कृपया ध्यान दीजिए, गाड़ी नंबर A2 छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस से आने वाली अमरावती को जाने वाली मित्रांनो अनाउंसमेंट होता है अमरावती एक्सप्रेस ची समय में मित्रांनो आज तुमचं स्वागत आहे एक नवीन व्हिडिओवर। आज आपण जर्नी करणार आहोत अमरावती एक्सप्रेसमध्ये, जिचा ट्रेन नंबर आहे 1211 जी मुंबईवरून अमरावतीसाठी जाते। थोड्याच वेळात ट्रेन येणार आहे और मागं पाहू शकता माझ्या ही ट्रेन सध्या बडनेरा नाशिक ओव्हरटेकिंगसाठी थांबेल आहे। हिला ओव्हरटेक बसणार आहे बडनेरा नाशिकला मागा साईडच पण हे पाहू शकता तुम्ही, मागास थांबेल आहे। आणि हिच्या समोर हिच्या मागं अजून पुरी अहमदाबादचा एक्सप्रेस आहे, तिला पाहू आपण कुठं काढणार आहे। तर अशी आपली जर्नी होणार आहे आजची। तर व्हिडिओवर May I have your attention please? Train number 5255 from Chhatrapati Shivaji Maharaj Terminus to Amravati Superfast Express has arrived on platform number 2. WP7 3944 गाड़ी नंबर छत्रपति शिवाजी महाराज। मित्रांनो तुम्ही पाहू शकता की आपला ट्रेनचा डिपार्चर होता सध्या अमरावती एक्सप्रेस मूर्तिजापूर रेल्वे स्टेशनवरून। पाहू शकता 7:33 डिपार्चर होता आपला मूर्तिजापूर रेल्वे स्टेशन। झाला आहे सिग्नल भेटला आहे ट्रेनला, कारण की मला वाटलं की ट्रेन काढणार आहे, हिच्या मागं पुरी चालणार आहे। तर पाहू आपण आता काय होणार आहे। तर बस ट्रेनचा डिपार्चर झाला आहे। मित्रांनो गाडी थांबली होती काय कारणाच्या ना थोडीफार, और पाहू शकता समोर तुम्ही हे बडनेरा नाशिक आहे। नाशिकवरून आज लेटच आहे चांगलीच, हर वेळ लेट राहते। पाहू शकता आपला डिपार्चर होत आहे मूर्तिजापूर रेल्वे स्टेशनवरून। मित्रांनो आपण डिपार्ट झालेला आहे मूर्तिजापूर रेल्वे स्टेशनवरून आता सध्या आता मूर्तिजापूर रेल्वे स्टेशनवर डिपार्ट झालं आहे। तुम्ही ट्रेन पाहू शकता अजून लेट आहे, मागासीच्या पुरी अहमदाबाद चालत आहे। तर आता पाहू, तर मला तर काही वाटणार नाही की काढणार आहे म्हणून समोर अजून ट्रेन तर काही, पण पाहू काहून की इथंच हे अमरावतीला जाणार आहे हे नाही, न्यू अमरावतीच्या लाईननं कटणार आहे बडनेऱ्याहून ते डायरेक्ट अहमदाबाद पुरीला जाणार आहे नागपूरवरून। तर पाहू आता कुठं काय होणार। तर सध्या आमची ट्रेन आपली डिपार्ट झालेली आहे मूर्तिजापूर रेल्वे स्टेशनवरून। पाहू काय होणार आहे समोर। मित्रांनो इंटरसिटी मेल मित्रांनो आपण आता माना रेल्वे स्टेशनला स्किप करत आहोत।
ठाणा रेल्वे स्टेशनला स्किप केला आहे मित्रांनो आपण. गाडी पाहू शकता, गाडी स्पीडमध्ये. मित्रांनो आपण आता सध्या मंदिरा रेल्वे स्टेशनला स्किप केला आहे. या स्टेशन हा सध्या नाही आहे. पहिल्या टाईमला स्टेशन होतं ते आता काहीच नाही आहे. होऊ शकता तुम्ही गाडी फुल स्पीडमध्ये आहे आपली सध्या. गाडीचं ॲक्सिलेशन पाहू शकता तुम्ही, काही जबरदस्त आहे. पुढं जोरदार ॲक्सिलेशन आहे गाडीला. मंदिरासमोर निघालो आहे सध्या आपण. मित्रांनो आपण कुरुम रेल्वे स्टेशनला पोहोचत आहोत सध्या. ट्रॅक साऊंड जितकं भारी येतं आहे एकदम समोरच एकदम जो गाडीचा ट्रॅक साऊंड आहे. आणि गाडी आपली कंटिन्यू 130 चालत आहे. बस आता थोड्याच वेळात भडनेर रेल्वे स्टेशन यायला आहे, जे मेन होणार आहे आपल्या डेस्टिनेशनचं. पहिल्या त्यानंतर डायरेक्ट अमरावती तुम्हाला माहीत असेल. जास्त दूर नाही आहे मुर्तिजापूरवरून, फक्त 60 किलोमीटरचा अंतरावर आहे. आणि जर्नी 1-1.5 घंट्याची आहे. तशी तर गाडी थोडीफार लेट आहे तर टाईम कवर होणार, टाईम कवर करणार आहे गाडी. अगदी 8:30चा टायमिंग आहे गाडीचा. आणि गाडी आता सध्या 8 वाजता तुम्हाला माहीतच आहे. आता जस्ट आम्ही कुरुमहून डिपार्ट झालो. आता टाकडी येणार आहे, तर दाखवत तुम्हाला. थोडा व्ह्यू तुम्ही एन्जॉय करा.
मित्रांनो टाकळी आपल्या हातातून सध्या सुटलं आहे, कारण की जस्ट आता टाकळीवरून गाडी निघाली आहे. बस काहीच वेळात आता बडण्या रेल्वे स्टेशन येणार आहे. तर दाखवतो तुम्हाला, पाहू शकता तुम्ही गाडी एकदम स्पीडमध्ये चालत आहे पूर्ण. ट्रेनची स्पीड कमी झाली आहे, कारण की बडण्या स्टेशन आम्ही वर्कशॉपच्या जवळ आलेलो आहोत. तुम्हाला दाखवतो पाहू शकता की बडण्या वर्कशॉपच्या जवळ आलेलो आहे सध्या आम्ही. आणि आता थोड्याच दुरीवर बडण्या रेल्वे स्टेशन आहे अजून, तर म्हणून थोडीशी गाडीची स्पीड स्लो झालेली आहे सध्या. सिग्नल नसू शकते गाडीला म्हणून. बडण्या स्टेशनला पोहोचणार आहोत, जे आपली डेस्टिनेशन थोडं आहे. माझं आपले स्टेशन आहे जे मुंबई और अमरावती जी गाडी आपली तिथं पाहू शकता ही इकडं की अभी सध्या पोचणार आहोत आपण थोड्या वेळात. सध्या आपण वर्कशॉपला जवळपास आलेलो आहे. गाडी एकदम VIP आहे, VIP गाडीसारखी गाडी आहे. तुम्हाला माहिती असेल ना, म्हणजे अमरावतीवरून मुंबईला चालते. हिचा अमरावतीवरून मुंबई जाण्यासाठी 1212 आहे आणि मुंबईवरून अमरावती येण्यासाठी 1211 आहे. हिचा ट्रेन नंबर आहे, अप अँड डाऊनचा दोन्ही ट्रेनचा. गाडी एकदम प्रायोरिटीवाली चांगली गाडी आहे, काऊन की स्टॉपेज पण कमी आहेत आणि कमी टाईमात पोहोचवते मुंबईला ही गाडी, तर चांगली आहे. तर तुम्ही या गाडीमध्ये जर्नी केली तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये. पाहू शकता सध्या आपण आता बडण्याच्या जवळपास पोचलेलो आहे. आणि पाहू शकता तुम्ही हे बडण्याचं वर्कशॉप आहे, होणार आहे. तिचं काम सध्या चालू आहे. मित्रांनो तुम्ही पाहू शकता इंटरसिटी इथं आहे. तीनच लागतं तशी तर, पण आता काही गाडी असली समोर त्या कारणामुळे मित्रांनो आपण आउटर कॅबिनला बडनेराचे मित्रांनो आपली गाडी 3वर लागली आहे सध्या, अमरावती एक्सप्रेस. पाहू शकता तुम्ही सध्या आपण पोहोचलो आहे बडण्या रेल्वे स्टेशनला. पाहू शकता तुम्ही पाहू शकता गर्दी किती आहे. सध्या आपण पोहोचलो आहे.
तर आता थोड्याच वेळात आपली ट्रेन निघणार आहे आता, काऊन की समोरून पुरी अहमदाबादचा अनाऊन्समेंट होत आहे. बस आता थोड्याच वेळात आपण यातून डिपार्चर घेणार आहोत. खाली थोडीशी गर्दी आहे तर त्यामुळे उतरलो नाही. बाकी पाहू शकता बडनेरा स्टेशनवर अनाऊन्समेंट होत आहे. 8:11 झाले. गाडी थोडी डिले झाली आहे पण चालून जाते, काऊन की 7:30चा टाईम आहे. गाडीची अनाऊन्समेंट होत आहे. तर आता आपण पोहोचतो तो आपलं डेस्टिनेशन आहे आपल्याचं. डिपार्चर सिग्नल झालेलं आहे आपलं सध्या. पाहू शकता मित्रांनो तिकडे डिपार्चर झालेला आहे. सध्या पुरी अहमदाबादच्या आऱ्यावर होत आहे दोस्तो. इकडे पाहू शकता पुरी विशाखापट्टनम 3070 P7 लीडिंग के लिए पुरी अहमदाबाद एक्सप्रेस. मित्रांनो जरी पाहू शकता तरी आपला डिपार्चर होत आहे. आधी पुरी अहमदाबादचा हे पॅटर्न होत आहे थोडा. पाहू शकता तुम्ही इकडे आपला डिपार्चर होत आहे. मित्रांनो आपली ट्रेन डिपार्ट झाली आहे बडनेरा स्टेशनवरून. मित्रांनो पाहू शकता आपली गाडी लागलेली आहे सध्या. मित्रांनो तुम्हाला लोक दिसत नसेल काऊन की मी थोडं S6मध्ये आहो, B6मध्ये आहे. त्या कारणामुळे लोक कॅप्चर नाही होत आहे बरोबर. तुम्ही पाहू शकता की हा किती मोठा कल आहे. गाडी पाहू शकता तुम्ही कशी झुकलेली आहे सध्या. आपलं इंजन तर खूप दूर आहे. तुम्हाला इंजन नाही दाखवू शकलो मी काऊन की याची झाड आहे त्या कारणामुळे. इंजन पाहू शकता किती दूर आहे लिडिंगला. आणि आपण पाहू कुठे सध्या. मित्रांनो तुम्ही इंजन पाहू शकता, बघू शकता कुठे आहे सध्या. इंजन तिकडं आहे आणि आम्ही किती मागावं पाहू शकता तुम्ही. तिकडं पण पाहू शकता मित्रांनो. मित्रांनो आता आपली लागलेली आहे अमरावतीच्या लाईनवर. सिग्नल पण मिळत आहे गाडीला. रेल्वे स्टेशनला पोहोचणार आहोत. पाहू शकता तुम्ही की गाडी सध्या बडनेराहून डिपार्ट झालेली आहे पूर्ण. गाडी आरामसे जात आहे काऊन की एक तर सिंगल लाईन त्या कारणामुळे. आता दाखवतो तुम्हाला आतून लाईन काढते. ते न्यू अमरावती जर्नी करायला आम्ही बडनेरापासून नारखेडपर्यंत. पाहू शकता आता दाखवतो तुम्हाला मी. हे पाहू शकता तुम्ही हे जी लाईन जात आहे हे नारखेड न्यू अमरावतीवर जात आहे. मुळशी, वरुड, चांदूर बाजार आणि इकून नारखेड सिटी, अमरावती बडनेरा मेमो आणि जयपूर पूर्ण सिटी गाडी अशा ट्रेन जातात. डॉक्टर आंबेडकर नगर या ठिकाणी नाही ते डायरेक्ट आतून नागपूर पण जाऊ शकता तुम्ही. आणि इकडून भोपाळ मध्यपूर कुठं पण जाऊ शकता. एक डायरेक्ट मेन लाईनला कनेक्ट होते चेन्नई दिल मेन लाईनला. हे वाली नागपूर मेन लाईनला होऊ शकता तुम्ही. सध्या मी अमरावती रेल्वे स्टेशनच्या इकडे जात आहोत.
वातावरण बी थोडंफार खराब झालेलं आहे सध्याचं. होऊ शकता थोडं ऊन निघाली होती, पण तरी बी अमरावतीचं वातावरण थोडं खराब दिसत आहे. बस थोड्याच दुरीवर आपलं अमरावती रेल्वे स्टेशन आहे. मित्रांनो, आम्ही आता थोड्याच दूर अंतरावर अमरावती रेल्वे स्टेशन आहे, जे गाडीचं आखरी डेस्टिनेशन होणार आहे. आणि मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हे वॉशिंग यार्ड आहे अमरावतीचं. पाहू शकता हे आधी गाडीला वॉश करतात, हे वॉशिंग यार्ड आहे अमरावतीवरचं. पाहू शकता. बस आता थोड्याच वेळा अंतरावर आपलं अमरावती रेल्वे स्टेशन आहे. पाहू शकता मित्रांनो, ती लोकांची घरं जवळच आहे आणि तिच्यामधून थोडीशी लाईन जात आहे आपली. मित्रांनो, अमरावती रेल्वे स्टेशनला पोहोचलो आहे सध्या. हे गाडीचं आखरी डेस्टिनेशन आहे. तुम्ही बघू शकता आधी सध्या तर हे अमरावती सुरत आहे. 9:30ला ही ट्रेन निघणार, 9:05 वाजता निघणार आहे. थोड्याच वेळात, अर्धा एक घंट्यामध्ये. ही LHB झाली आहे सध्या. मग पाहू शकता तुम्ही, जसं की पाहिलंच. तर ती आपली जर्नी एंड झाली आहे, जी अमरावती एक्सप्रेसचं आखरी डेस्टिनेशन आहे अमरावती रेल्वे स्टेशन त्याची. तर आपण स्टेशनला पोहोचलो आहे. व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला काही पण विचारत असलं तर मला तुम्ही इंस्टाग्रामवर DM करू शकता आणि विचारू शकता. अशाच व्हिडिओसाठी लाईक करा, सबस्क्राईब करा. पुढची जर्नी कोणत्या ट्रेनबद्दल करायची तर कमेंटमध्ये नक्की सांगा.